तुम्हाला माहिती का, गाजरचा हलवा बनवण्याची पद्धत खूपच सोपी झाली. हे मला माहितीच नव्हतं. या ठिकाणी 2 किलो गाजर घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि त्याची साल काढून घेतली. आता सुरीनं जेवढं बारीक करते ना, तेवढं त्याला बारीक कट करून घेते. आपण हे मिक्सरच्याच भांड्यामध्ये बारीक करणार आहोत. आपण जेव्हा गाजरचा हलवा करतो ना, त्याला खीस करून घेतो. पण खिसाच्या ऐवजी आपण आधी तर कट करून मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे. खीस केल्यामुळे आपले हातही दुखतात आणि वेळही जातो. असं केल्यामुळे शॉर्टकट कसा गाजरचा हलवा आपल्या इथं तयार होतो. फार जास्तही वेळ लागत नाही याला. आता पूर्ण मिक्सरमध्ये ते फिरून घेतले. पसरत कढई घ्यायची, त्यामध्येच आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचे. मी कालच तुपाची रेसिपी शेअर केली होती, तेच हे तूप आहे. आता बारीक केलेले गाजर आहे ना, ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचे. त्याचे पाणी आटेपर्यंत, घट्टसर होईपर्यंत आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. चांगलं 3 ते 4 मिनिटं आपल्याला मिडियम गॅसवरती खीस चांगला परतून घ्यायचे. त्यात आपल्याला साधारणतः अर्धा लिटर इथं दूध घालून घ्यायचे. दूध घातल्यावर पण सुद्धा त्याला पाणी सुटतं आणि चांगला आटून घ्यायचंय त्याला. म्हणजे गाजर हलवा अगदीच छान आणि चविष्ट लागतो. दूध घातलंय आणि चांगलं पुन्हा परतून घ्यायचे. गोडीप्रमाणे साखर घालायची. गाजर जर खूपच गोड असेल ना, साखर एवढी सुद्धा लागत नाही. आता चांगलं पाणी आटेपर्यंत आणि साखर विरघळेपर्यंत चांगलं आपल्याला परतून घ्यायचे. घट्टसर होईपर्यंत चांगलं त्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचे मीडियम गॅसवरती. आता एक तडक्याचं भांडं घेतलं, त्यातच थोडंसं तूप घालायचं. आवडीप्रमाणे काजू बदाम घ्यायचे आणि तुम्हाला जे आवडेल तर पिस्ताची कापही तुम्ही घालू शकतात. वेलची पूड घालून घ्यायची आणि सर्व मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. मस्त गाजरचा हलवा इथं तयार झाले. काहीच वेळ लागणार नाही, अगदी झटपट हा गाजरचा हलवा करून तयार झालेला आहे. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट्स करायला विसरू नका. आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे आणि वरतून थोडंसं डेकोरेशनसाठी आपण त्याला काजू बदामचे काप इथं घालून घेणार आहेत. लगेच गरम गरम खायला घ्यायचे. काल होती एकादशी आणि आज आहे बारस. गोड काहीतरी बनवायचं होतं, म्हटलं गाजरचा हलवा करावं आणि हा व्हिडिओ शेअर करावा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.